वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणैरहितं सद्गुरुं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्णपदनेत्र सुवासवदन कंठाटोपीचमाला दंडकमंडलुधर कट्याकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जय अजय गणना परस्पर कवेल सदना ब्रह्मानंद ऐतिवरा जय जय अजय पुराण पुरुषा लोकपाल सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालाग्री समग्र तुझ रूपे नटलासी कर्ता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देविता तुझ समर्था निश्चय जंगमानी स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे यद्धिमध्याग्र कोटे नसे पाहता असोनी निर्गुण रूपे नटल्याचे सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रांचे ही नावरे विष्णू शंकर एकच रे कोणतीत झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवळ आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्यातीवर्णिता दूढ ठेविला चरणी माता रक्षा विमजेसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना अनावी जी आपल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय दे जे सदैव ताप पाप आणि दैन्य सर्व जाऊन सोन लोक सक देऊने परलोक साधन करावे दुस्तराव सागर याचे पावाय पहिले तीरथ नामतनी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिरे सोन नाना कृष्ले प्रकटोपे शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासनाय मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवंत व्यवहारी वर्तता न पड भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राशींतव नामामृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. एक माळ गायत्री मंत्र जप. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्
तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् शान्तिमन्त्र ओं भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रपक्षमाक्षभिर्यजत्रा स्थिरे अङ्गे तष्टुवा सतनुविव्यासं देवहितं यदायु ओं स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्ष अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओं शान्ति 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 ओं नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि तं साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वचि अवतमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचा नवमशिष्यम् अवपुच्छाता तव पुरस्तात् अवरोत्ताता तव दक्षिणातात अवचोद्वातात अवधातारात् सर्वतोमा पाहि पाहि त्वं वाड्मयस्तम चिन्मय त्वमानन्दमयस्तम ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दातिथियसि तं प्रत्यक्षं ब्रह्मासि तमनयात्मयो विज्ञानमयोऽसि सर्वजगति तं तोयो जायते सर्वजगति तं तत्ततिष्ठति सर्वजगति तं तैलमिष्यति सर्वजगति तं तयि प्रत्ययति तं भूमिरापो नलो नीलो नभ तं चत्वारि वाक्पदानि तं गुणत्रयातीतं कं कालत्रयातीतं तं देहत्रयातीतं तं मूलाधारसितोऽसि नित्यं तं शक्तित्रयात्मकं तं योगिनो ध्यायन्ति नित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मा भूर्भुवस्वरम गणादिपुरमश्चर्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतर अर्धेन्दुलसित तारनरुद्ध एवत्तरम् अनुस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् अनुस्वारान्तरूपं बिन्दुरुत्तमरूपं नादसन्धारं सहितासन्धि सैष्या गणेशविद्या गणकरुषिणी शुद्ध गायत्री छन्द गणपतिदेवता ओं गं गणपतये नमः ओं एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तचतुरस्रं पाशमुखशुधारिणं रथध्वजहस्ति बिभ्राणं मुषकध्वजं रक्तलम्बोदर शुक्रपर्णक रक्तवासदं रक्तगन्धानुलिप्ताङ्ग रक्तपुष्पे सुभूषितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतसृष्ट्या प्रकृते पुष्पात्वरम् एवं ध्याति नित्यसो योगी योगिनावरः नमो वरात्पतये नमः गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदर एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ओं भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रपक्षमाक्षभिर्यजत्रा स्थिरे अङ्गे तुष्टुवा सतनुविव्यासं देवहितं यदायु ओं सत्येन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्वविदाः स्वस्ति न तारक्षो अरिष्टनेम स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओं शांति शांति शांती श्री गुरुचरित्र अध्याय 22 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्यारांना लागे सिद्धाची आचरण कर संपुट जोडून विनवित असे पर्यसा मागे कथन निरूपले श्री गुरु गाणगापूर आले केवी पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारे एकूणी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषीने म्हणे तू शिष्य सगुण गुरु कृपेच्या बाळका पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्य श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिले संगमे गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनी अमराजा संगम विशेष अस्त्र वृक्ष पर्यशी महास्थान वरदभूमी तया स्थाने श्री गुरुमूर्ती होते गौप्य रूपे आरती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ एक संगम मनोहर जेथे वसे श्री गुरु त्रिमूर्तीचा अवतार गोप्य होते कवने परी वसती अरण्य संगमासे जाती नित्यपेक्षाचे त्या गाणगापुरासे मध्यान्नकडे उदारा तयागामी द्विजवर असते एक शतगर ते होते पूर्वी आग्रह करे वेद पाठक ब्रह्मणाचे त्यामध्ये विप्र एक राहत होते सुक्षी न देखा त्याची भार्यापती सेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असे दरिद्रशीत असे एक वांजमयशी व्यसना घातली असे नाकासे दंतहीन अतिवृद्ध नदी तरी मळी अशी क्षारमत्रिका वाहावयास नित्य दामध्ये तिथ्यासी मूत्रिका क्षार वाहावया त्याने द्रव्यवर घेते ते रीती काळ करणे श्री गुरुनाथ अतिप्रीती जाती भिक्षेचे त्याचे घरी विप्र समस्त निंदा करते कैसा येते आला म्हणते आम्ही ब्राह्मण सुश्रोतीत नाही भिक्षेचे आमच्या घरी नित्य आमच्या घरी देखा विशेषांना असे शाखा असे त्याजने येते एका जात दर्द्याच्या घरी भक्तवत्सल गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ सेवक जनाकृतार्थ करणे असे आपले म्हणे पाहे विदुराची या घरी प्रीती कशी शाळंग धरा दुर्योधन राजद्वारा कधी नवचे पर्यसे सात्विक बुद्धी ते वर्ती त्यावर श्री गुरूंची अतिप्रीती ही असौख्य परागती देतो आपल्या भक्तांचे जरी कृपे एखाद्याशी भस्म करील पर्यसी वर देते दरिद्रसे राज्य देईल क्षितीचे ब्रह्मदेव आपल्या करलेली असे दृष्टाक्षर श्री गुरूंचरण संपर्क शिरे दुष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे बिरिद श्री गुरुचे वर्णून शक्य आमोचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणांचे श्री गुरुमूर्ती जाती घरा वर्तता एके दिवशी न मिळो वरा ब्राह्मणासी घरी वांज महिषी नेली नाही मृत्यू केला तया विप्र मंदिराचे श्री गुरु आले भिक्षेचे महाउष्ण वैशाख मासेसी मध्यान्ह काळी पर्यसी ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विजगुरु आपती विप्र गेला याचा कृती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणत श्री गुरुनाथ आली पतिव्रता दावात अष्टांगीचे दंडवर्त करीत ती झाले त्यावेळी नमन करून श्री गुरुचे विनवे त्याचे करण वचनेसे आपला पती याचे कसे गेला असे अवधार उत्कृष्ट धान्य गरीबोत घेऊन येईल पती त्वरित तवरी स्वामी बैसा म्हणत पाठगाताला बैसावा श्री गुरुमुरी हा गुरुमूर्ती असे वदन बैसत झाले शुभासने तया विप्रश्री असे म्हणे क्षीर कावो न घालेसे तुझ्या द्वारा सतीमाशी क्षीर कावो न घाली भिक्षशी आमुते तू वाचा
चाडविती नाही वरो म्हणून श्री गुरुवचन ऐकोनी विप्रवानिता करीन म्हण. वांज महिषी दंतईन वृद्धाप झाले तीसी उपजली आमुच्या घरी वांज झाली दगडापरी. गाभा नवे कवने परी रेडा मुलीने पोसित याची कारणे तीसी व्यसन घाली परी येसी. वया मृत्तिकेसी घेतेने आमचा योगक्षेम श्री गुरु म्हणतात येसी मिथ्या काव बोलसे. त्वरित जाऊन या महिषेचे दोने आणि क्षीराम ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे म्हणे. काष्ट पात्र घेऊन गेली होती दोहावया श्री गुरुवचन कामधेने विप्रवानित झाला. क्षण दिली क्षीर तंतुषण भरली पात्र दोन यावेळी क्षीर घेऊन घरात आली पतिव्रत धावत त्वरित तापवित झाल्या अग्नित सभेचे नेवी परिसे परिसोने स्वामीचे वचन घेऊन आले क्षीरभरण. प्राशन करे श्री गुरुराना ती संतोष करून संतोषाने गुरुमूर्ती वर देते. तुझे घरी अखंडित लक्ष्मी राहून आंदत पुत्र पौत्र शिरयुक्त तुम होईल निश्चित. म्हणून निघाले तरी संगमे आपला सणासे श्री गुरु संगमासे आला विप्रघरासे. एक तर झाला विस्तारसी महिमा श्री गुरुनरसिंहासी म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार. आमचे दृष्टी दिसेनर परम पुरुषत्वाचे सत्य विप्रमाणे श्रेयसे गेले आपले दारिद्र्य दोषी. भेटी झाले श्री गुरुचे सकळ भिष्ट लादली म्हणून म्हणे निदार करते जाऊ दर्शना कैसा येते. हाती घेऊन आरते गेले दंपती संगमासी भक्तिपूर्वक गुरुची पूजा करते विधीचे. संतोषाने श्री गुरु पुनरपे वर देते येणे परी द्विजवर लादला जयसा झाल्यावर कन्यापुत्र लक्ष्मीश्वर पूर्ण आयुष्य झाले जाणं. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर दैन्य वेगळा होय त्वरित. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्रीनूर सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे वंद्या महिषी दोहन नाम 22 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 23. श्री गणेशाय नमः. विनविशेष नामांकित सिद्धासे असे पुसत पुढील कथा विस्तारात निरोपावे दातारा. सिद्ध म्हणे एक बाळा श्री गुरुची अखिल निळा तेची विप्र प्रकट करिता झाला वांज महिषी. वर्ते असे त्याचे गुरु तया गावी रे दिवशी शारमुत्रिका व्हावायसे मागो आल महिषीसी. द्रव्य देव म्हणती विप्र म्हणे त्याचे नेदून आपुले दुभती महिषी दावी तसे सगळे कांची क्षीरभरणे दोन्ही केली करती विस्मय सकळ जण म्हणती वांज दंतईन काल होती नाकी कुण व्यसन रज्जू अभिनव नव्हती गर्भ वांज महिषी कास नव्हती दुभकेसी. वार्ता भाकली विस्तारचे तया ग्रामाधिप पती प्रति विस्मय करून तैवेळी अधिपती आला त्या जय नमन करून विचार नाकामुळे पुसत असे वृत्तांत विप्रमणे तयाचे आले संगम सन्नसे. त्याची महिमा आहेसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नेते आमच्या मंदिरास येते श्री गुरु भिक्षेची. वरो नवतो कालच्या दिवशी शिर आपण मागितले वांज मता रागवणे म्हणे क्षीर दोहा जावणे. वाक्य त्याचे निगत मुखतेने कामधेनु परी झाली विप्रवचन परिसून गेला तो राजा धावणे. तो दळ शृंगारूने आले पुत्र कलत्र सहित लोटांगण श्री गुरुसे जावणे त्या भक्तीचे नमन केले साष्टांगीशी एक भावे करून अजय जय अजय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. तुझी महिमा परंपारू अशक्य आम्ही वर्णिता नेने आम्ही मंदमती माया मोह अंधकार वृत्ती. तू तारक जगज्योती उद्धरावे आननया ते अविद्या माया सागरेसी बुडालो असे दोर अंधारी विश्व करता तरी तारी म्हणून चरणी लागला. वर्णावया तुझी महिमा स्तोत्र करिता अशक्य आम तुझी रक्षित विकेश योमा चिन्मयात्मा जगद्गुरु. संतोषने श्री गुरुमूर्ती तया रायात पुसते आम्ही तापसे असो येते अरण्यवास करिता ते. काय कारण आम्हाशी येणे तुम्ही संभ्रमे से पुत्र कलत्र पुत्र सहित कवन कारणे सांगा माझे. एकूण श्री गुरुचे वचन राजा विनवी करजोडून तू तारक भक्त अरण्यवास काय असे. उद्धारवया भक्त जना की जन अवतार नारायण असे तैसे भक्त कमन संतुष्टावे तेने परी. ऐसी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणे वान किती भक्त वत्सल तुझी मूर्ती विनंती माझी परिसावी. गानकापुरमा असताना स्वामी करावे पावन नित्य ते अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करून येते असताना असावे आम्हा उद्धारुणी म्हणू लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्ण. श्री गुरु म्हणते विचारित प्रकट होते अलिगची कजित करते रीती वसने घडते असताना भक्तजन तारणार्थ पुढे असे कारणार्थ राजे याचे मनार्थ पूर्वे म्हणते तरी वेळी. ऐसे विचारून मानसी निरोप घेताना नरदा तिपदी तैसी तुझी मानसी भक्ती असे तैसी करी. श्री गुरुवचन ऐकून संतोष झाला बहुमने बैसवणे सुखासने या समारंभे निघाला. नाना परीची यंत्रे गीतवाद्य मंगळतुरी मृदुंग निर्भय वाजतात म्हणून याने छत्रपता कसे गजतुरंग शृंगारेसे आपले पुलोत्र कत्रेसे सर्वे घेऊन करीत वेद दो घोष द्विजवरी करीते नाना परी वाखाने ती बंदी करी वृद्धत्रे म्हणजे येणे परी गामप्रतीचे गुरु आले होते प्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक. ऐसा समारंभ तोर करिता झाला नगरेश्वर संतोषाने स्त्री गुरु प्रवेश नगरात. त्या ग्रामी प्रदेशामध्ये शाश्वत उन्नतीचे त्याजवळ गृह असे एक भयानक. त्या वृक्षावर एक ब्रह्मराक्षक भयानक वस्त असे तेथे एक समस्त प्राणी या भयंकर ब्रह्मराक्षस महापूर मनुष्य मात्र करे आर त्यांचे भय असे तोर म्हणून
वसगृह तेथे श्री गुरुमूर्ती तया घेळी आले त्या वृक्षाजवळ ब्रह्मराष्ट्र तत्काळ घेऊन चरणा लागत असे. कर जोडणे श्री गुरुसे विनय बतसे स्वामी माते तारी तारी घोर अंधारी बुडाला तुझे दर्शन मात्रचे गेले माझे अर्जव दोषी तू कृपा सर्व भूतांचे उद्धारावे आपण ते कृपा मृत्यू गुरु त्यांच्या मस्तकी ठेवते करे मनुष्य रूपे होऊन येर लोळत असे चरण श्री गुरुमंत्री तयाचे त्वरित जाई संगमासी स्थानकरिता मुक्त असे पुनर्वृत्ती नव्हे तुझ्या श्री गुरुवचने गुण करी राक्षस संगमी स्नान कलवर सोडवणे मुक्त झाला दक्षिणे विस्मय करती सकाळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी आज पिना हाची सत्य होईल राहिले श्री गुरु तयासने मठ केला दक्षिण नगराधिपती शिरोमणी भक्तिभाई पूजत श्री गुरुनित्य संगमाचे जाती अनुष्ठान कालाशी नराधिपती भक्तीचे सैन्यासहित आपण जाय मध्यान्ह काळी परिस श्री गुरु येती मठासी सैन्यासहित आनंदीचे नमन करी नराधिप एखादे समय श्री गुरुनाथ वैसवी आपल्या आंदोलिकेत सर्व दड सैन्यासहित घेऊन जायवनंतर भक्त असेल गुरुमूर्ती भक्त दिनान आपलं असे जायचं संतोष त्याची चित्ती तेने परी राहते देखा समारंभ होय काही कधी लोक समजत प्रकाश झालेला ते गला माहीत सगळेजण म्हणते कुमसी ग्रामाचे होता एक तापस त्रिविक्रम भारती नाम ते असे वेद तीन जाणत असे मानस पूजन येते करे सदा दया मनावर त्याचे जाय केले नगरापुरी असे श्री सरस्वती एके त्यांची चरित्र लीला मने दंबिकाकडा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून मने निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करते म्हणून ओळखितो मानसे सिद्ध मने नामांकिता पुढे अपूर्व झाली कथा मग करून सावधानता एकचित्ते परिसावे इति श्री गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे ब्रह्मराक्षस मुक्त करण नाम त्रिविंशोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 24 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासे पुढे कथा वर्तली कैसे विस्तारोने आम्हासी निरूपावे दातारा शिष्य वसन परियसे सांगते झाले सिद्ध मुने एकवत्सा नामकरणे गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुने जो का होता कुमसिस्थाने निंदा करी आपले म्हणे दांभिक संन्यासी हा म्हणत श्री गुरुमंती तयवेळी निघावे आजची तत्काळच त्रिविक्रम भारतीजवळी जाणे असे कुमसिसी एकूण राजा संतोषला नाना अलंकार करिता झाला हस्ती अश्वपायांदळा शृंगारले तयवेळी समारंभ केला तोर आंदोळीता बैसवी श्री गुरु नाना परिवाजांतरे गीतावाद सहित देखा ऐसे परि श्री गुरुमूर्ती तया कोमसी ग्रामासी जाती त्रिविक्रम से महायती करीत होता मानसपूजा नर हरिसी नित्य करी भावेसी स्थिर नव्हे त्या दिवशी मानसपूजा मूर्ती नरकेसी बहुत काली आराधिले कापा नरसिंह उपेक्षिले तपफळ वृथा गेले म्हणून चिंती मनात इतके होता अवसरे श्री गुरु ते देखले दुरी येत होते नदी तिरी मानसपूजेची मूर्ती रूपे सर्व दंड करी तयात एक रूप नरहरी भारती देखून विस्मय करी नमन करती निघाला साष्टांग नमुने जावत श्री गुरुचरणी सर्वांची रूपे झाले प्राणी दंडधारी येते रूप समस्त रूप एके परी दिसतात ते दंडधारी कवन लघु कवन तोरी नाकळे त्या त्रिविक्रमा भ्रमित झाला त्यावेळी पुनरपी लागे चरण कमळे ब्रह्मा विष्णू चंद्रमुळे त्रयमूर्ती तू जगदुरी न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया वेष्टोने निज स्वरूप होऊन कृपा करणे स्वामी या तुझे स्वरूप ओळखित अशक्य आम्हा गुरुनाथ चर्मचक्षु करून या आता पाहू न शक्य म्हणत असे तू व्यापक सर्वभूती नरसिंहमूर्ती झालासी येते श्री नरसिंह सरस्वती समस्त येते एक रूप कवना ते नमू आवाना कवना पुढे दाऊ करना त्रयमूर्ती तुझी ओळखे कुण निज रूपे वावे स्वामी या तप केले बहुत दिवशी पूजा केली तुझ मानसी आजी आले गा फळासी मूर्ती साक्षात भेटला असे तू तारक विश्वासे मने भूमी अवतारलासी उद्धाराव्या आम्हासी दावे विश्वरूप चिन्मय एक ऐसे परिश्री गुरुसे स्तुती करीत तापने श्री गुरुमूर्ती संतोषिती झाली निजमूर्ती एक व्यक्त पाहे तयावेळी दिसू लागले सैन्य सकाळी तयामध्ये चंद्रमोळे दिसे श्री गुरु भक्त वरद श्री गुरुमंती येतीसी नित्य आम्हा निंदा करते दंब नम ऐसी म्हणते तू मंदमध्ये या कारणे तुझं पाशी आलं तुझ्या भक्तीशी पूजा करी किसी तू मानसी नृसिंहमूर्तीची दंभ म्हणे कोणे परी सांगा तसा विस्तरी तुझे मनी हसे वरी तोच तुझं निरूपले एकूण श्री गुरुचे वतन यतीश्वर करी नमन क्षमा करी सद्गुरुराना अविद्या स्वरूप आपण एक तू तारक विश्वास त्रयमूर्तीचा अवतार तुझी होती मज वैष्णू अज्ञानेचे मायरूपे वर्तवती पुढे कथा वर्त एका श्रावणी महाभारती विस्तारणे दावले रूप अर्जुन नयन प्रसन्न होणे दयासी जय जय जगतीर तू तारक भवसागर त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कृतार्थ झालो आजी आपण दर्शन झाले तुझे चरण न करीत आज प्रयत्न भेटला रत्न चिंतामणे तेने परी श्री गुरुशी करीत स्तोत्र बहु श्री गुरुमूर्ती संतोषी दिदलावर तैवडी वर देते त्रिविक्रमांचे तुष्टुला तुझ्या भक्तीशी तुझं सद्भक्ती होईल बरोबरचे पुनरावृत्ती नाही तुझं लादेल परमार्थ होईल ईश्वरी एके तैसे म्हणती श्री गुरुनाथ निघाले आपल्या निजस्थानावर देऊनी बातेसे राविल्या तेथे कोमसी क्षण लाग परियसी आले मागुनी गाणं गाबर सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरुमहिमा एसी एका त्रयमूर्तीचा तो त्रयमूर्ती तोच देखा नर रूपे वर्तत श्री गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुची होय गिरिजा रमणे वेदशास्त्रे पुराणे बोले दाती प्रसिद्ध
गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारण भक्तिपूर्वक किती जन लादे पुरुषार्थ चतुर्विधी इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शन नाम चतुर्थ विंशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय 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 सिद्धयोगी मुनी तू तारक शिरोमणी साक्षी येत अंतकनी बोधिला माते परमार्थ तया त्रिविक्रम भारती सिद्धाविले रूप प्रत्यक्ष पुढे कथा वर्तली कैसे ते निरूपेले दातार सिद्ध म्हणे एक बाळा श्री गुरुची अगमलीला सांगता होय बहु काळा साधारण सांगत असे. पुढे वर्तले अपूर्व एक शिष्य नामधारक विदुरा नाम एक नगर होत. राजा होता यवनवंशी महाक्रूर ब्रह्मदोषी सदा करते जीविता चर्चा करावे ब्राह्मणासी वेदा म्हणते आपण पुढे विप्रांसी म्हणतो यवन जोकासी विद्वचन आपल्या सभेत येऊन सर्व दमनावे त्याचे द्रव्य बहुत म्हणती वेदा आपण जे कोण असते मती नकांक्ष करते द्रव्यावरी जाऊन येते अमलेंशा पुढे करणे रीती आपण म्लेंशांचे निंदिती व पशुवधती म्हणून येणे परिब्राह्मणाची निंदा करी बहुअशी योग्यता त्या द्विजावरीचे परद्रव्य घेता होय. वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी घेऊन मन भेटते झाले यवन वेद म्हणते त्यापुढे येणे परिवर्तमाने वर्तत असता एक दिन मंदभागी प्रेवी प्रदून येऊन भेटले राहायचे. वेदशास्त्र अभिज्ञा तिथी वेद म्हणते पुढे तया यवना पुढे कीर्ती आपले आपण सांगती विप्रमंती राहायचे कोणी नाही आम्हा प्रतिसभ वाद वाढावया वेदांचे नसते चारी राष्ट्रांते असते तुझ्या नगरी त्वरित तेथे पाचार आम्हा सवे वेदचारी चर्चा करते तेजासी राजा म्हणे समस्तांची चर्चा करा मी अशी ना जिंकिते तर्कशी अभद्र घेऊ म्हणे एकोणी ज्ञानी जण म्हणू लागले यवना लागून पोयसी योग्यता पराभिविजय आम्हामध्ये हेच श्रेष्ठ विप्रदोनी महासुभट यांचे करुणी प्रकट मानदेवा महाराजा आरूढ वोने हस्तीवरी मिरवा म्हणे आपल्या नगरी नवती विप्र यांचे सरी हे चिराचे विप्रांचे महातामाचे ते ब्राह्मण द्विजाते करुण दूषण राजे म्हणते आपण तया यवन राज्यात एसे असता वर्तमाने विप्रवंतादे व्यापून राजा पुढे जाऊन विनविता ते तयासे आमुचे मनी आर्त न करणे वाद वेदशास्त्रार्थ निरोप द्यावा जाऊ आता विचार तुझ्या राज्यात जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करून न मिळे तैसा द्विजरू जयपत्र घेऊ गावोगावी राजा म्हणे तैसे जावे राष्ट्रस्वरी तैसे पराभव ब्रह्मासी म्हणून निरोप देत असे गावगावी हिंडती जयपत्र लिहून घेती ऐसी कवना असेल जगती तया सन्मुख उभावे समस नगरे हिंडता गेले त्या दक्षिणपंथ भीमा तीर असे ख्यात कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्याचे वेदतीने अनेक शास्त्रीय अभिज्ञ तो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जन समजते एकते द्विजमदोत्मत केले तया मुनीपाशी जाऊन म्हणते आम्हासे त्रिविदय रे म्हणत असे चर्चा करावी आम्हासे अथवा द्यावे हरिपत्र विप्रवचन एकोणी म्हणत असे त्रिविक्रम मुनी आम्ही नेनो वेददिनी अथवा नेनो वेद एक तरी जरी जाणतो वेदशास्त्र तरी का उदाहरण्य पात्र वंदन करी ते राजे समस्त दृश्य सदृश्य भोगभोगते ज्ञान म्हणते अरण्यवासी वेश धरिला असे संन्यासी आम्ही भिक्षुक तापसे तुम्हा समान नवे जाना एकूण मुनीचे वचन तव काले ते ब्राह्मण आम्हा सवे वाद कोण वर्णायचे भूमंडळी हिंडत आलो सकड राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दावे ते जयपत्र असंख्यात पर्यस अनेक परिब्रह्मणाचे चांगले म्हणून पर्यसी एक तीन आधीचे महाद्वेषी मागते जयपत्र आपले त्रिविक्रम महामुनी विचार करे आपले म्हणे याते न्यावे गान गाभुवने शिष्य करणे द्विजाते विप्रमंदादे व्यापिले अनेक ब्राह्मण अधिकारी याते उपाय करणे भले म्हणून योजना करते त्रिविक्रम म्हणे या ब्राह्मणाचे चला गान गापुराचे तेथे देईन तुम्हाचे जयपत्र विस्तारे तेथेच ते आमुचे करे त्यापडे देईन पत्र निर्धार अथवा तुमच्या मनीच्यावर कर्ष म्हणाले का एशी निगुनी करून निघाला त्रिविक्रम महामुनी सवे घेऊन विप्रदने आंदोली के बेसून या पातळ्या त्या गानकावर जे कस्तानी त्रिगुरुवर रम्यस्थान भीमात्रे वासनवर सरसद नमन करते मनीश्वर उठवले श्री गुरुनाथे लिंगोनी करून वज्र पुस्तक झालं वृत्तांत श्री गुरु म्हणते पुसती येतेश्वरा आले ती कवन कार्य असे विस्तारून आम्हाचे निरोपावे मुनीश्वरा श्री गुरु वचन ऐकून सांगत असे त्रिविक्रम मुनी मधोन्मत विप्रदोने आले असती चर्चेशी वेदशास्त्र मीमासो म्हणते चर्चा करू वर्षे वेदचार्य आपले आपुल्या जीवाग्री वसे म्हणते मूळ विप्रदोने जरी न कराल चर्चा आमासी पत्र मागती हारी येसी अनेका परितयासी सांगता नाही कधी उन्मते म्हणून आलं तुम्हा पुढे स्वामी तुम्हीच गुरुमोळी तुमचे वाक्य असे बळी त्याने परिनिरोपावे मुनी वचन ऐकून श्री गुरु बोलता हास्यवदने आले होते विप्रदोने त्या ते पुसते वृत्तांत श्री गुरु म्हणते विप्रांसे आला तुम्ही कवन कार्याचे वाद काय असे आमासी काय लाभे निगुणे आम्ही तापसी संन्यासी आम्हा हारीजी तसरचे काय थोरवी तुम्हाचे जय होता वियती सवे श्री गुरु वचन ऐकून बोलते झाले विप्रदोने
मधुने आलं पृथ्वी इंडोने समस्त विप्रजिंकित नवे कोणा सन्मुख वेदचर्चा परारमुख म्हणून पत्र्यानक काढून या दावेली याने त्यामासी पत्र देती का सायाचे कोप झाला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळी जरी असेल स्वाभिमान तुम्हाला इथं दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणते विप्र आम्ही जाण वेदचारी नव्हती कोणी आम्हा सरे तुम्ही दोघी यतेश्वर काय करायला वेदात श्री गुरुमंती विप्रांचे गर्वे ना समसासे देव दानवादिकी सर्व मृत्यूला तला दान कवन जाणे वेदांत ब्रह्मादिका न कळ्यांत वेद आदी अनंत गर्व वाया तू करीसे विचारेसे आपल्या हित तरी सांडित सर्व भ्रांत काय जाणे ती वेदांत चतुर्वेदी म्हणविसे श्री गुरुवचने कोणी गर्वे दाटले बहु म्हणे जाणू आम्ही वेदतेने संहिता परियसे येणे बैल श्री गुरुसी बोलते ब्राह्मण गर्वेसे सिद्ध म्हणे नामधारकाचे अपूर्व पुढे वर्तले चारही वेदांचे अत्यंत श्री गुरु ब्राह्मणाचे निरूप सांगणे एका एकचित्त म्हणे सरस्वती गंगाधर इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती प्रकारे सिद्ध नामधारक संवादे विप्र आत्मप्रशंसा नाम पंचविश्वध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 26 श्री गणेशाय नमः श्री गुरुमंती ब्रह्मणासी नका ब्रह्मो कार्ययुक्तिविषयी वेदांत नकळ ब्रह्मायाचे अनंत वेद आहेत वेदाव्यास सरिते म्हणे नारायण अवतरून वेदव्यस्त करून व्यास नाम भावाला कोणी पूर्ण केले नाही साधारण सांगितलेले शिष्य होते चौघेवाले प्रख्यात नाम अवतारा शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तार एका प्रथम पहिला दुजा वैश्य पाय तिसरा एका नामे जय म्हणे चौथा सुमंत शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास त्याचे म्हणे वेदाव्यास अशक्य तुम्ही शिकता एक वेदव्यस्त व्यक्त शिकला पाहिजे दिवस कल्पांती चारी वेद के वाचित आनंदमय महावेदांची वेदांचे अत्यंत सांगणे काय कचित पूर्वी भारतदेश विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले त्याचे पुनरपी करीत पाचे ब्रह्मा प्रसन्न झाला बरेचे काय मागसे म्हणून भारद्वाज म्हणे ब्रह्मासे स्वामी माझा प्रसन्न अशी वेद शिकणं आदंत्याशी ब्रह्मचार्य आश्रमेशी ब्रह्मा म्हणे भरद्वाजाचे मी ती नाही वेदांचे सर्व देवी शिको म्हणसे आम्हाचे वेद गोचर ऐसे म्हणते ऋषीचे ब्रह्मा दाख वेदांशी दिसता ती तीन राशी गिरिरूप होणे ज्योतिर्मय कोटी सूर्य पाता झाला ऋषीचे वाटे भयवेद राशी तीन गिरिमय केवळ शिकू म्हणून म्हणून वैवेद झाला ब्रह्मणाचे चरणी लागला म्हणे स्वामी असे केवळ क्षमा करणे म्हणून ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेवा संतोषने देता झाला मुष्टी तीन अभ्यास करी म्हणून तीन वेदांचे मंत्र जाड वेगळे केले तत्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करीत भारताचे पूर्ण एकेका वेदाचा शिकता होईल प्रयास सांगेना थोडे तुम्हाचा अभ्यास व्यक्त करावे शिष्य म्हणे व्यासांचे एक एक वेद आम्हाच विस्तारावे आद्यंतचे ते शक्य आम्ही शिकू ऐसा विनवती चौघे जण मुनी धरती व्यास चरण कृपा करी ग गुरु नारायण व्यास राणा करुणा वचन ऐकून व्यास सांगे संतोषीने पहिलं शिष्याचे बोलवणे ऋग्वेद नैपत्य व्यास सांगे पहिलाचे ऋग्वेदाची पर्यायची वर्णरूप आहे कशी भेदभेद सांगे ऋग्वेदाचा उपवेद असे प्रकार आयुर्वेद रात्रिगोत्र शुद्ध ब्रह्म दैवत जाणावे गायत्रीच्या छंदाचे रक्तवर्ण पर्यायचे नेत्रपद्म सदृश्य विस्तार किंवा कंबुकंठ श्री गुरुमंती ब्राह्मणाचे व्यास सांगितलं शिष्याचे अस्ति ऋग्वेदाचे द्वादश वेद विख्यात यजुर्वेद विस्तार सांगणे एका अपार वैशंपायानं शिष्यद्वारा अभ्यास केला पर्यायसी व्यास म्हणे शिष्याशी एकचित्तेचा यजुर्वेदाचे उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्रजन आदिदैवत रुद्र म्हणा त्रिष्टू छप छंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन कृष्णमध्ये निर्धारित सुलग्रीवा कपल तरी कांचन वर्ण मनोहरी नेत्र पस्ती पिंगट शरीर ताम्र असितवर्ण पाच ते दीर्घदान यजुर्वेद ध्यान प्रमाण वैशंपायन पर्यायसी एसी यजुर्वेदाची भेद यशी असते एका बरवसे म्हणे व्यास शिष्याचे मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणे पडते मिश्रित तोची असे मूळ कथा यजुर्वेद म्हणित या यज्ञांनी कर्मक्रियेचे याची मूळ पर्यायसे अभ्यास करी का विधीची म्हणे व्यास शिष्याते तिसरा शिष्य जैमिने त्याचं सांगे व्यास म्हणे सामवेद विस्तार निर्वृत्ती अवधारा उपवेद गंधर्व अत्र कश्यपाचे असते गोत्र ते विष्णू ते असे दैवत जगती छंद म्हणावा नित्यस्रवी असे जाण शुची वस्त्र प्रावरण मन शांत इंद्रिय दमन दंडधारे असे रूप कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण षडरत्ने दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे त्याच्या वेदनाईमिती अखिल सहस्र बोलत ये शिकवणं असे शक्ती समस्त शिकू म्हणाव्या एक नारायण वाचने समस्त वेदने कोणी एक शिष्य जैमिनी दहा शाखा निषिद्ध सुमंत नामे शिष्याची सांगत असे व्यासहर्षी अथर्वर्ण वेदाशी निरूपेले पर्यायसे या अथर्वण वेदाशी उपवेदाचे पर्यायसे मंत्रशास्त्र निश्चयचे वैतान असे गोत्र अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्ठ छंदाचे तीक्ष्णचंड क्रूरेचे कृष्ण वर्ण असे जाण ऐसे रूपतयासी भेद नव पर्यायसे सुमंतू नाम शिष्याची सांगत असे श्रीव्यासे ऐसा चौघ शिष्याचा सांगत असे वेदव्यासा प्रकाश केला तिथे भरतखंडी पर्यायसे या भरतखंडापूर्वी होते पुण्य बहु वर्णाश्रमे आचरत होते लोक पर्यायसे या कलियुगा भितरी कर्म सांडेल द्विजरे लोपले वेद निर्धारी गुप्य झाले शिदिशी कर्मभ्रष्ट झाले द्विजमलेंच्या पुढे बोलते वेदबीज सत्व गेले याची काज मंदपतीन झाले जाणं पूर्वी ते महत्व प्रमाणासी देवत्व वेदवडे
नित्यत भूसुरवंती या चिकाच्या पूर्वी राहायचे कारणे पूजा करती विप्रचरण सर्वच देते दक्षिणा ते अंगीकार कन करीते दबळे विप्रांशी त्रैमोत्रैवाश होते त्यांची इंद्राद्य सुरवरासे भय होते विप्रांची कामधेनु कल्पतरे विप्रवाक्य होते तरी पर्वत करते तृण करू तृण पर्वत वेद सवे ऐसे मत ब्रह्मणासी पूर्वते पर्यसी वेद मार्गत्य जोनी सुरासी अन्य मार्ग हाटती त्याने सर्व भंगले ही नव्हे ते सेवा करू लागले अध्यापन करीत मिले वेद क्रिय पर्येसा ही नये ते पुढे देख वेद म्हणते मूर्ख लोक यांचे पाहूनही मुख ब्रह्मराष्ट्र होतात ते चतुर्वेदी म्हणविसे लोकांचा चर्चा करते काय जाण्याचे वेदाचे अखिल वेद आहे जाण आपले आपण स्तुती करते जय पत्रे दाखविसे त्रिविक्रम या पाची पत्र मागते लिहून आमचे बोल ऐकून जावे तू अपरतने वाया गर्भे ब्रह्मणे प्राण आपला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्रह्मणाचे सांगते बुद्धी इथंच न ऐकते विप्रतामसे म्हणते चर्चा करू नका जरी ते तर हरी दिसेल आमू ते सांगते लोक राजा ते महत्व आमचे उरेल केवी सिद्ध म्हणे नामांकित ऐसे विप्रमोदोन्मतात नाही तर ते आपले इथं त्याचे मृत्यूजवळी आला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृत्य सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे वेदविस्तार कथन नाम त्रविंशोध्याय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 27 श्री गणेशानम नामधारक शिष्य सगुण नाम सिद्धाची आचरण विनावी तस कर्जुन एका श्रोते सकळे एक शिष्य वचन कोणी सांगता झाला सिद्ध म्हणे एका शिष्य नामकरीन अनुपम्य महिमा श्री गुरुसी किती प्रकारे ते ब्राह्मणाचे सांगते श्री गुरु तसे न ऐकते द्विजतावांची म्हणती वादका पत्र देणे विप्रवचन कोणी कोप करते श्री गुरु म्हणे जैसे तुझे अंतकणे तैसे सिद्धे पाव म्हणती सर्पाच्या पेटा रियासी कोरोना जाय मूषक कैसे जैसे पतंग दीपाचे करे आपल्या आत्मघात जैसे विप्रमोदन मत श्री गुरुमूर्तीचे नोकळत बळे आपले प्राण देते देवांधव परिदेख इतके अवसर श्री गुरु देखती नगरासे दूर शिष्याचे म्हणते पाचार्य कवन जातो मार्गस्थ श्री गुरु एकूण गेले शिष्य धावणे त्यांना ते पाचार्याने आणले गुरु सन्मुख श्री गुरु पुस्तित त्याची जन्म कळणे तिचे तुझा वृत्तांत सांगे कैसा म्हणून पुस्तित वेळ श्री गुरुवचन परिचे सांगा आपण या तीन मातंग नाम म्हणून स्थान आपले बैरगाम तो कृपाळू सर्वभूती म्हणून पाचारिले प्रीती आपण झालं उदरगती म्हणून दंडवत नमन करी तैसी तयापती तावरी कृपा केली श्री गुरु नरहरी दंड देवने शिषकरी रेखा जप्त काढली श्री गुरु म्हणते पती तासे एक रेखा लंगी कैसे आला नर वाक्यासाठी झाले नाही काने त्या श्री गुरु म्हणते त्याचे कवनकुळी जन्मलासी पती तापने किरात वर्षी नामला आपले वन राखा दुसरी देख रंग रेखा लंगिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला आणि करता विस्मय करते सगळे लोक तिसरी रेखा लंगी म्हणते त्याचे झाले जाती स्मृती म्हणे गंगा सती निश्चित नदी तिरी वास आपण लंगिता रेखा चतुर्थी म्हणे आपण शुद्ध जाती जातो होता आपल्यावरती स्वामी माते पाचारिले लंगिता रेखा पाचव्याचे झाले त्यांना आणि त्याचे जन्म झाला वैश्यवंशी नामूर आपले संबंध तसावे रेखा लंगित म्हणे आपण क्षत्रिय गाथा नाम आपले विख्यात गोदावरी नाम आपुले साते रेखा लंगित असे अग्रजाती विवर आपण वेदशास्त्र अधिक व्याकरण अध्यापक नाम आपुले श्री गुरु म्हणते त्यास वेदशास्त्र अभ्यास म्हणते आले ब्राह्मण चर्चेती वाद करी गाय असे अभिमंत्रण विभूते ते सर्वांगी प्रक्षिती प्रकाश झाला ज्ञान ज्योती तयानारा परियसी ऐनी परिपतितासे ज्ञान झाल्या आसमासी वेदशास्त्र सांगे म्हणून लागला त्यावेळे जे का चर्चेत विप्रभयचे किती झाले तर जीवा कोणटोनी बाजार हृदय शुळ तत्कारी विप्र थरा थरा कापते श्री गुरुचरणी लोळती म्हणते कायगती जगज्योती स्वामी गुरुद्रोही झालो आपण केले ब्राह्मण धिक्कारण अवतार गौरी रमण क्षमा असे स्वामी तू कृपाळ सरभूती आमचे दोष न धरीची ती आम्ही देईगा उद्धारगती म्हणून जरी लागते ऐसे विप्र विनविताचे श्री गुरु म्हणते निरोपिती तुम्ही शोभविला भारते त्रिविक्रम महामुनी आणि केले महादोष चिंता केली ब्रह्मणाचा पावाल जन्म ब्रह्मराष्ट्र आपली जोडी भोगावी आपले अर्ज वापनासी भोगुजे पुण्य पापासी निश्रुत होताना मानसी पापासी गती जाई परियसा श्री गुरुवचने कोणी लागली विप्र दोघे चरणे कधी उद्धार होणे भावने कवने परिगडे श्री गुरुनाथ कृपामूर्ते द्यावे प्राणिरोपिते राक्षत्व पावाल प्रख्याती संवत्सर 12पर्यंत अनुतप्त झाले कारण शांतिरूप असायला जाणं जोका शुक नारायण प्रथम वाक्य म्हणत असे तुमचे पाप शुद्ध होता द्विजयील पर्यटता पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धारगती होईल जावा आता गंगेचे स्थान बरे वैसावा जायचे म्हणून निरोपेसी विप्रांचे ती गुरुमूर्ती त्यावेळी निघता ग्रामाबाहेर दशुल परंपरे जाता क्षणे तरी विप्रपंचत्व पावले आपण केले कर्माचे प्रयत्न नाही आणि कसे ऐसे विप्रतामसी आत्मकथा की तेच जाणं श्री गुरु वचन जेणेपरी अन्न त्या नवे निर्धारी झाले राक्ष द्विजावरी 12 वर्ष गती पावले विप्र गाठविले गंगेची मागे कथा वर्तली कैसे नामधारक शिष्यांचे सांगे अवधार पतित झाला महाज्ञाने अति जाते स्मरण सप्तजन्य पुरा पारवी प्रमाणे निर्धार केला मला नमन करून गुरुसे विनवी पतित भक्तीसे अज्ञा माया तिमिरासे ज्योतिष स्वरूप जगदुरु पूर्वी होते विप्र आपण केवी झालो जातीन स्वामी सांगा विस्तारून त्रिकाळेचे महामुने जन्मांतरे आपण काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाका नृत्य सरस्वती स्वामी ऐसे वचन ऐकून सांगतात श्री गुरु प्रकाशोनी म्हणून सांगे सिद्ध मुनी नामधारक शिष्याप्रती ऐसे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृत्य सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे मदोन्मत विप्रशापक धनपतितोद्धारण नाम 27 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणम गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय 28 श्री गणेशाय नमः
नामधारक वसे सिद्धासी पुढील कथा सांगते आम्हास उल्हास आमोच्या मनासे गुरुचे ते कथा गोड सिद्ध म्हणे नामधारक कथा असे अलौलिका एकता जाती सर्व दोष ज्ञानज्योती प्रकाशिले श्री गुरुमंती पतित असे आपले पूर्वजन्म पुससे सांगेन एका विस्तारे ते चंडाल जन्म होणार गती पाप पुण्याची गती आपले अर्जव भोगती कर्म विपर्क असे ख्याते जन्मजन्मनी यती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हृदयाची पासून चंडाळ उपजले असे यती येणं नीच कर्म कुसरे व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोष आचरण त्याने ही न जाती पावती ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण या दोषाचा विचार सांगेन सविस्तर ब्राह्मण करिता अनाचार पावे तो येण्याचे अथवा गुरु माता पिता सोडणे जाय आपण परत चांडलियोनी होय निश्चिता कुळश्रेय सोडली या कुळदैवत सोडणे अनेक देवता पूजा करून तो होई चांडलियोनी सदा नृत बोले नर न करी सेवा माता पिता त्याचे प्रतिपाळन करता चांडळ होता तथा सप्तजन कृप होय पहिले एक स्त्री असा दुसरं कोणती जित्वा जितात होय जन्म त्याची पतिता आणि काही सांगणं मला स्वामी श्री गुरु श्री शत्रुमित्र विश्वास श्री जो करी विचारासी तोही जन्मपती त्या घरी श्री संध्याकाळ समय देख विप्रभोजन करती अति विवेका भाक देवने फिरेनी का तोही जन्मे चांडळ वैश्वदेव काला तिथेसी बोलत दुष्ट तसे अन्न नाही तयासी कुकुट होऊन उपजे मृत्यू दिवशी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करा असे सर्ववेद चांडाळ योनी जन्म पावे नाडी बिदने नता करी वैद्यके जाणून औषध दे ज्ञान की तोही होय महापाते चांडाळ जन्म संभवे जारण मारण मोहनादी मंत्र जपती को बुद्धीसी जन्म होय चांडाळ त्रिशुदे वेद मार्ग त्या ते विप्रे ब्रह्मक्षत्रिय वैश्यशुद्ध आपले कर्म त्याजन्य मूढबंध आणि मार्ग आचार्य सदा तोची चांडाळ योनीसी होय विधवा स्त्रियांचा संघ शिव्या देऊन अतिथी जेव वगैरे श्राद्ध दिवशी पिंड नगरी चांडालयोनी जन्म पावे भजे एका देवता दुसरी देवनिंदा करतात तो होईल अपस्मारित जातो दारिद्र्य उपपीडत असे लोकांची वर्म कर्मे आपण सुद्धा करी उच्चारण तो हृदय रोगी होय जाणं महाकष्ट भोगीत असे गर्भपात करी स्त्रियांशी वांजो होऊन उपजे पर्यसे पुत्र झाले अमरती बरवेसी गर्भपात करू नये सर्प जाती मारी नर सर्प देऊन निर्धार असे दोष असे अपरत आपण तस्करा प्रकारानं सांगेन परद्रव्य अपहारी देख परदत्तापहार विशेष परद्वेषी नर एका पुत्रे होणे उपजे देवद्रव्य अपहारी देका देवकार्यानाशी जो का पांडुरंगी होय आणि तपळ चोरी होय विद्रुप श्री गुरुमंती पतिताशी दोष करता जन्मयसी आता सांगेन व्याविचार प्रकरणाशी शांती परवी बोलले असे परस्त्री अलंघन केली अधिक शत जन्म श्वान होय होय पुढे एक मागुनी सर्प जन्मनी का भोग दुःख अवधारी परस्त्रीचे मुख न करावे अवलोक जरी पाहिलं कुबुद्धी क चक्षुरोगी होय न उपजे ऐसे त्या पतिताचे श्री गुरुपण निरुपती एकत होता त्रिविक्रम ते प्रश्न केला गुरुसे स्वामी मी निरोपेले धर्माचा कळ एकता झाला म्हणा निर्मळ जरी घडले एक वेळ पाप जाय कवने श्री गुरुमंत त्रिविक्रमाचे प्रायचित्ते असे पापाची पश्चाताप होय त्याचे पाप नाही दे का पाप जरी असेल तोर केले अंतकरणी असेल के जर त्याचे प्रायचित्त असे भले कर्म विपर बोलले प्रायश्चिताचे विधान सांगणे एका स्थिर मने ऋषीचे असे वचन प्रकार असे एका तुम्ही अज्ञानकृत पापाचे पंचतापे शुद्ध परियसी गुरुसेवा तत्परेसी केल्या गुरु निवारिल नेनती पाप केला असी प्रायचित्त परियसी प्राणायामाद द्विशतेशी पुण्य तीर्थी दहास्थान स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत दोघा समगडे निश्चित दोघा आचार्य प्रायश्चित आणखी असे एक प्रकारे एक होय पाप दुर्य गायत्री जपदा सहस्र विप्राद्वादश भोजन द्यावे तिला वन एक सहस्र करावे वेद मंत्रे याते नाव गायत्री कृष्ण श्री गुरु सांगते त्रिविक्रम असे प्राप प्रदत्त कृच्छ देखा असे विधी अतिविशेष भोजन करावे एक भुक्तिका अथवा आया चित्त भिक्षा उपवास करावे तेना दिवस स्मरण करावे गुरुचरणास तेने जाती सौम्य दोष ते आपण असे सामान 3 दिवस गृत व शिर घ्यावे 3 दिवस वायू भक्षुनी पुन्हा क्षीर 21 दिवस एखादा असेल अशक्त त्याचे आहे व्रत तीळ गुळ लाया पीठ उपवास करावे आणि एक असे प्रकार करावा चंद्रायन आचार कुकुटाप्रमाणे आहार ग्रास द्यावे वर्धमाने आपले पाप प्रकटने उच्चारावे सभास्थानी पश्चातापे जोडून जाय पाप अवधारा आता सांगणे तीर्थकुश यात्रा करीत पवित्र वाराणसी श्वेत पर्वस्थान मात्रे पाप जाती वरकड तीर्थ गेले असे गायत्री जपसहस्रेची पाप जायत तेथे अगस्त्य वचन बोलेले असे समुद्र सेतू बंदेचे स्नान केले परेशी वृण हत्या पाप नाशे कृष्णगुत पातके विधी पूर्वक सुशीची जपकोटे गायत्री ब्रह्महत्या नाशी एक त्रिविक्रमा एक चित्ते पवमान सुक्त चत्वरी पठन करिता ब्रह्महत्या दुरी इंद्र मित्र अवधारी 1 महिना जपावे पंचमास 10 मास मितार करून पुरुष सुप्त पापनाश पंचदोष जातील त्रिपद नाम गायत्रीसी जपती ते जनभक्तीस अघम चरण त्रिरावृत्तेसी सप्तजन्म पाप जाय आणखी असे विधान देख अज्ञानकृत दोषाधिक अनुत्तमवून विशेष पंचगव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय शिरदधी घृत कुशसार घ्यावे विधी सार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णाचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गायीचे शिर श्वेतधनुचे दधी घ्यावे कपिला गायीचे तुप बरे असे पंचगव्य घ्यावे एक भाव स्वभावे
सांगेन एका विधान गोमूत्र गावे पावशेर अनुष्ठार्थ गोमय पवित्र क्षीर पावन 2 शेर दधी पावशेर घ्यावे घृत घ्यावे पावशेर इतके तर मिळवाय कुशगर घेता मंत्र निर्धार विस्तारोने सांगेन कुश असे तर सारस असे एकेकाचे मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावती याचे इंद विष्णू दुसरा अधिक मनस्तोके मंत्र चौथा प्रजापती मंत्र पंचम गायत्री उच्चार सहावा व्यक्ती प्राणपूर्वे असा मंत्र पंचगव्य घ्यावे अनुत्तम होणे एक व्हावे अगस्तीगत चर्म पूर्व पापे नासे उदार गायी न मिळे इतके जिन्नासी कपिला गाय मुख्य परिसित जाती दोष दर्शन मातासी कपिला गाय उत्तम पातककडे त्याची प्रायचित्त असे त्याची जगद्गुरुस दर्शन संतोषी अनुग्रही पुनीत एखादा वेदशास्त्र धर्मात विद्य त्याच्या अनुग्रह पाभग्न पुनीत अवधार यशस्वी गुरु त्रिविक्रमाचे प्रायचित्त सांगती विस्ताराची समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होणे श्री गुरु म्हणती पतितासे पूर्वी ती विप्र होता श्री गुरु माता पिता दुष्यती यास्त चांडल जन्मनासे आता सांगेन तुझं अधिक स्नान संगम एक केली जाईल तुझा दोष पुनरपी विप्र जन्म पावसी पतित ममे स्वामीचे तुझे दर्शन पा झाले मज कावळा जाय मानस सरोवराचे राजांच केवी होय तैसे तुझे दर्शन मात्र आपण झालं पवित्र तारावे मज माते शरणागत रक्षा तुझे दर्शन सुदर्शी आपण झालो ज्ञानराशी अभि मंत्रोनी जाता म्हणजे विप्रांमध्ये मिळवावे एकूण त्याचे वतन गुरु बोलते असं तुझा देव जाती न केवी विप्र म्हणते तुझं पतिताचे सुधारश वर्ततात तुझे रक्तमासाचे ब्राह्मण म्हणे तू ते कैसी सकळे निंदा करते पूर्वी याचा विश्वमित्र श्रदेवांशी गदिपुराचं तपोबळे करून या पवित्र विप्र म्हणावे आपण ते ब्रह्मचर्य ब्रह्म याची शतवर्ष तप केले मग आक्लशतेने बळे म्हणून त्याचे ब्रह्मऋषी म्हणते इंद्रादी सुरवराती विनमित पतित परीचे आपण ते ब्रह्मऋषी म्हणून बोला म्हणत असे देवऋषी म्हणते ते अशी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी तो का म्हणेल ब्रह्मऋषी आपण समस्त अंगी करू असे त्या वशिष्ठाचे विनमी विश्वमित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपण असे काय केले तप बहुकळ ऋषी म्हणे विश्वमित्र क्षत्रिय तापचा पत्र देह टाकणं पवित्र मग विक्रमकुळे जन्म होता असे काही केले ना म्हणे विप्र कोणा कोपाला म्हणे विश्वमित्र वसिष्ठाच्या शतपत्रित महारथा झाला त्यावेळी ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केलं न होय तामसे अथवा नाही ब्रह्म ऋषी त्या विश्वमित्राने वर्तता एसे एके दिवशी विश्वमित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वताशी चालू आला वसिष्ठावर ते विचार करते मागुती म्हणे जरी वेदीन विश्वमित्र आपण न म्हणते कोणी ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणते वसिष्ठ वाक्यसर्षे आपण म्हणून ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून एक वसिष्ठ मुनिवर मारित आम्या दोष भारत म्हणून टाकीगिरी शिखर भूमीवरी पर्यस अनुतप्त अंतकरण वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारले त्यावेळी संतोषीने विश्वमित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझ्या घरी तुम्हा आता अन्न घ्यावे स्वामी ऋषी वचने कोणी बोलत असे वशिष्ठ म्हणे तुझ्या घरी सूर्यकिरणी पाक करणे अन्न आपण विश्वामित्र अंगीकारले सूर्यपाके अंगी केले सहस्रकिरणी तापिता वेळे देह सर्वस्म झाला विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठाने पूर्वी देह जाळवणे नूतन देह झाला मग म्हणते सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मंदाने ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारण तुझा देवी सर्व जन्महित्र अनुत्तम झाला तुझा भाव होईल जन्म ब्रह्मकुळे इसे त्या पतिता जरी बोधेसे श्री गुरुपरेसी लादले असे सुख त्याचे त्याच्या मानसी नाही याचे निदान सापडे दारिद्र्याशी जोका सांडील संतोष अमृत सापडे एखाद्याशी तो का सोडील सुखी जसे त्याचे पतिताशी लादले ज्ञान निदान राशी नवचळ आपल्या मंदिराशी विप्रमंदा म्हणावी तसे इतके होता अवसरे झाली त्याची पुत्र नारी म्हणते आले परंवारी म्हणून आलो धावता जवळ येता स्त्रीशी स्पर्श नको म्हणे तीशी कोपे करून माराव्याचे जात असे तो पतित दुःख करी त्याची बाहेर जाऊन नामे गुरु पाय पतित माझे सोडून या जातो एक स्वामी कन्यापुत्र माझं भाऊ त्याने त्या ते प्रतिपाळिता आम्हा त्या अजून केवी जातं सांगा स्वामी तयासी जरी न सांगाल स्वामी तसे त्याजीनं प्राणपुत्रांसरसी हिरवी आम ते कोण पोषे अनाथा स्वामी आपण स्वामी एकूण तिचे वचन श्रीगुरु बोलते असं तय अनारा ते बोलावून सांगितले बरेच श्रीगुरु म्हणते पतिताचे तू जावे आपल्याकडे असे पुत्र कलत्र शोभदा दोषित होते गई नोय जाणं त्या संसारी जन्मने संतोषाय सकडे इंद्रिय म्हण मग पावे धर्म काय तरीच बरे भाववर्ण या कारणे पुरीचं दान न करा आपली अंगना करोनी त्या जिता होय पतना महादोष बोले जे सूर्यभूमी साक्षी तू वारिले स्त्रियेचे तीच त्या जिता महादोषी तुझं गती अवेजान श्री गुरुवचन एकूण विनवतेचे कर्ज न केवी घेऊ जाती न ज्ञान होणे मागवते श्री गुरुवंती विचारते त्याच्या अंगी असे विविध प्रत्यक्ष लुब्ध हाती मग अज्ञान होय त्यासी असे मन विचाराने सांगते शिष्याचे बोला नाही एकता लुब्ध पाचारून आना तत्परित असे तया ग्रामीण विजय एक करी उदिमी वाणिक त्याची पाचारित एक तया पतिता सन्निध श्री गुरुमंत्री तयासी उदक घेऊन असते स्नपन करी का पतितासी होय असत्य संसारी श्री गुरु निरपर ब्राह्मणे घेऊन आलो उदक आपण पतितावरी गलिता क्षण गेले विभूती धुवण्या विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मग त्याचे मुख पाहता श्रीपुत्रांचे चौथ गेला त्या अयंगोनी पुत्राची भ्राती झाली म्हणे त्याची आलो या स्थळाचे तुम्ही गे येणे कोण काज हे सामान्य विस्मय करता आपल्या घरा गेल्या तिथं सांगतील लोक वृत्तांत विस्मय त्यावेळी इतके होता कौतुक पाहत होते नगलं का आश्चर्य करते सकाळी म्हणते अभिनव काय झाला त्रिविक्रमा महामुनी जो का होता गुरुस निधाने पुस्तसे विनोदेने हे का होते एकचे त्रिक्रमणे गुरुसी होता अनुमान मानसी
निरोप द्यावा कृपेची विनंती एकवदारी महापतितयती नयते स्वामी दिले ज्ञान अंगदूता लक्षण गेले ज्ञान केवे त्याचे विस्तारून आम्हाचे निरोपावे कृपेचे म्हणून लागला चरणाचे भक्ती भावक्ती करून या असे पुढे त्रिविक्रम येते श्री गुरु त्याचे निरोप देते त्याची अंगीची विभूती दूत गेले ज्ञान ऐका पुढील कथा पावन सांगेन सिद्ध विस्तारण महाराष्ट्र भाषे करून सांग सरस्वती गुरुदास इति गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतर रणुरस सरस्वती व्याख्यान सिद्ध नामधारक संवादे कर्म विपाक कथन नाम अष्टविंशोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय 29 श्री गणेश नम नामधारक विनवी सिद्धाचे मागे कथा निरूपिले श्री ब्रह्म भस्म महात्म्य श्री गुरुशी पुसरे त्रिविक्रम भारतीने श्री गुरुमंत त्रिविक्रमाचे भस्म महात्म्य माझं पुसचे एकचित्त करून मानसी सावधान एक पा पूर्वपरिकृत वामदेव म्हणते योगी प्रसिद्ध गुरु ते जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध ब्रह्मदाने गृहनादारादी वर्जुने कामक्रोधादी त्याजून हिंडत होता महिवरी संतुसने असे मौनी भस्म सर्वांगी लावणी जटाधारी असे मुनी कल वस्त्र व्याघ्रजीन एसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्रे असे हिंडत पात्र क्रौंचारण्यात ते त्यांनाचा संचार मनुष्य मात्राचा तयास्थानी असे एक ब्रह्मराष्ट्र बायक बनुषादी जीव अनेक भक्षित असे बरी असे ईशा गुरवनाथ वामदेव गेला हिंडत ब्रह्मराष्ट्र अवलोकत झाला भवानीपेक्षा ब्रह्मराष्ट्र सुधाकांत आला असे भिक्षू म्हणत करा दात दात मुख पसरवणे जवळ गेला राक्षस येता देखून वामदेवानी शंखधरी म्हणे उभा असा महाज्ञानी पातला राक्षस तयाजवळ राक्षस म्हणी संतोषत ग्रास भरवाला जात भक्षावया आकांक्षापत येऊन धरीला अलिंगोनी अलिंगिता मुनीश्वराची भस्म लागले राक्षसाचे झाले ज्ञान तयाचे जाती स्मरण जन्मांतरीचे पातके गेले जडून राक्षस झाला महाज्ञानी तैसा झाला चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय समस्त मिळती कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता गुरुचरण पापा वेगळा होणार एसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंगस्पर्श गेले शुद्धा तुषाकरुष झाला ज्ञातीपर्यसा राक्षस ज्ञानी कोणी लागला मुनीश्वराचे चरणी त्राई गुरुशिर म्हणे तू साक्षात ईश्वर वामदेव म्हणे त्यांशी तुवा कवनाचा कवनवंशी ऐसा गुरु समय वसचे मनुष्य मात्र नसेटा एकोणी मुनीचे वचन ब्रह्म राक्षस करी नवनवीन वित्याचं करजोडीने एकत्र विक्रम म्हणे राक्षस त्यावेळी आपणाचे ज्ञान झाले सकाळी जाते स्मरण अंतकडे पुरापुरीचे स्वामी पूर्वजन 25 होतो राजा वंदेशी दुर्दय नाम आपणाचे दुराचारी वर्तले जाणा म्या मारिले बहुत लोक प्रजेस्थितीतले दुःख स्त्रिया वारिले अनेक राज्यामध्ये करून समस्त राज्य जिंकून आणि स्त्रिया दरोनी एक दिवस बघून त्या ठेवले अंतगृहाचे विप्र होते माझे देशी ते जाऊन राहिले अनेक देशीत जाऊन आणि त्याची स्त्रियाशी भोगी आपण उत्तमपणे वर्तता येणे परी देख व्यादिष्ट झाले यशमाधिका परराष्ट्र चालूने एक राज्य हरिले स्वामी ऐसे परी आपणासी मरण झाले परीसे नले दूर यमपुराचे मजा नरकात घातले देवांची सहस्र वर्ष देखा 10 वेळा फिरवले एका पितृसहित आपण देखा नरक भोगले येणे परी पुढे जन्मलो प्रथमंशी विद्रुपदेही बरेसे सहस्र शिष्ण अंगाशी लागले असे बरेसे येणे परी दिव्य शतवर्ष कष्टला बहुत शुद्धार्थ पुनरपी पावली यमपंत अनंत कष्ट भोगले दुसरा जन्म आपण असे व्यग्र जन्म जीवहिंसी अजगर जन्म तृतीयचा चौथा झालो लानगा 5वा जन्म आपणाचे ग्रामसुकर परीसे 6वा जन्म कैसा सरडावून जन्मलो 7वा जन्म झालो शान 8वा जन्म कुमतीन 9वा जन्म रोहिणी हरण 10वा झालो ससाना देखा मर्कट जन्म एकादशी घारी झालं 12दश जन्म 13वा मंगच वायाचं झालं 14दश जंबुवंत झालं 15दश रान कुकुटमी 16 जन्म झाला परीस पुढे नावधारे 17दश जन्मी आपण गर्दप झालं अक्षयनं मर्जरा योनी संभवनं आलो स्वामी 18दशीची 19व्या जन्मासी मंडूक आलं परीस 21व जन्मेसी 20 ते 21व्यात मस्त झालं 22वा जन्म तोर झालं तस्कर उंदीर दिवांदी झालो मी बदिरे उल्लूक जन्म 23वा जन्म 24 झालं कुंजर तामासी 25 जन्माची ब्रह्मराशक आपण देखा तू तारक विषते म्हणून माते भेटलाशी तुझी दर्शन महिमा कैसे स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे म्हणता राक्षसाचे वामदेव सांगे संतोषे भस्म महिमा आहे माझे अंगीची परियस सर्वांग माझे भस्म सांगितले तुझ्या अंगा लागले कचित त्याने लागले तुझे चेत ज्ञान प्रकाश शत जन्मांतरीचे भस्म महिमा प्रपंत परिभ्रमाधिका गोचरा याची कारुण्य कर्पूर गौरभूषण करे सर्वांगे जरी तू पुस्तक आम्हाला सांगेन दृष्टांत परियसे आम्ही देखील दृष्टीसी अपरावे महिमा भस्माचा विप्रयक द्रविडदेशी आचार्यन परिचे सदारथ श्रुद्धीनेसी कर्म भ्रष्ट वर्तत होता समस्त मिळणे विप्रयासी द्विज बहिष्काराची माता पिता दाईजी होती त्यासी बंधुवर्ग ऐसा पापी दुराचारित तस्कर विद्येने उदर भरी अनेक स्त्रियांची व्यभिचारी उत्तमपणे परियसे वर्तता एक दिवशी गेला होता व्यभिचारासी तस्कर विद्या करतीने ती वधिले त्यात एक अष्टुद्र वधूने विप्रांशी ओढून नेले तोच निशी टाकले बहिर्ग्रामासी अघोर स्थळे परिसे श्वान एकतय नगरी बैसला होता भस्मान शुद्धाकांत अवसरी गेला इंडत प्रेतगानी देखोने तया प्रेतांशी गेला श्वान भक्षावयाचे प्रेतावर बैसून शुद्धा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे लढते वक्षस्थर बोवटे लागले भस्म परियसी ते प्राण त्याजित द्विधवर नेतो ते यमकंकर नाना परी करीत मार कैलासपुरीचे शुद्ध देखून आले प्रेत भस्म सरांगे उजडित म्हणते या ते कवने नेले या ते योग्य शोभर केवी नेले ते यमकिंकर म्हणून धावते वेगवसे यमकिंकर मारावे शिवदूत येता देखून यमदूत जाती पडून त्या द्विधाचे सोडणे आपण
गेले आपण यमपुरा. यम म्हणे शुद्धितांती का मारिले माझ्या किंकराचे हिरण घेतले पापी असे केवी येते शिव मंदिरा. एकूण यमाचे वचन शिवदूत सांते स्तरण प्रेत कंबाळी लांछन भस्म होते पर्यायचा. शिवदूत वचन एकूण यमधर्म गेला पूर्ण आपले दूत पाचारण सांगताचे पर्यायचा. यम सांगे आपले दूत भूमीवर जाऊन आता जो कोण असतील बस सांगितले त्यात तुम्ही नानावे. वामदेव म्हणे राक्षसांती या विभूतीची महिमा असे ऐसे आम्ही लावित भक्त असे देवादिगा दुर्लभ. एकोणी वामदेवाचे वतन ब्रह्म राक्षस करीने नमन उद्धारावे जगत जीवन ईश्वरी तुझ वामदेवा. या भस्मांचे महिमाने कैसे लावा विधान कवन मंत्र उद्धारण विस्तारण सांग माझं. वामदेव म्हणे राक्षसासी विभूतीचे दारण माझं पुससे सांगेने आता विस्तारेसे एकचित्ते पा. पूर्वी मंदागिरी पर्वत क्रीडेसी गेले गिरिजपती कोटी रुद्राधिक सहित बैसले होते ओळंगेचे. नाना परीच्या गणांसहित बसला शिवमूर्ती म्हणते सिंहासन रत्नखचित सप्तप्रभाव मंडळीचे. ऐसा सिंहासनावरी बैसला असे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजधारी भासत असे पर्यायचे. बाळनेत्र ज्वाळमाळ सर्वांग अग्नि जटामंडळा कपाळी चंद्र षोडश कळा शोभत असे सदाशिव. तक्षक देख वामकर्णे वासुके असे कान दक्षिणी त्या दोघांचे नयने नीलरत्ना परिध शोभत असे. नीळकंठ असे आपण नागारोभयन सर्पाचे चकरी कंकण मोद्रे काही देख. सर्पाची मेकल्या त्या सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभाघंटी दर्पणाचे ऐसे परी दिसत असे. एके हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा एरे हाती खडगतिक ती शोभत असे ईश्वर. पान पात्र एके हाती धनुष्य बाणे कर शोभते खड वांग फरशेरे हाती अंकुश मिरविते. पंतवस्त सरशर एक एक मुखाचा विस्तार दिसत असे अलंकार सांगणे एक शोते जण. शुभ टिळक कपडे बरवा शोभे चंद्रमुळे हास्यवदन केवळे अपूर्व देख श्री शंकर. दुसरे मुख उत्तरेसी शोभत असे विस्तारेसी ताम्रवर्णकार कमळेचे अपूर्व दिसे पर्यायचे. तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरीची जटाबंधन केली कैसे सर्पवेष्टित पर्यायचा. चौथे मुखे दक्षिणेसी मिळवे नीलवर्णेसी विक्राळ दारुणेसी दिसत असे तो ईश्वर. मुखाहून ज्वाला निगती तैसा तिसरं तीव्र मूर्तीत रुंड माळा शोभते सर्पवेष्टित पर्यायचे. पाचवे असे ऐसे वदन व्यक्त असे जाण साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर. ऐसा रुद्र महाबोळा सिंहासनी आरूढर पार्वती सहित शोभला वैसला असे परमेश्वर. पार्वतीचे शृंगार नाना परीचे अलंकार मिरवे तसे अगोचर सर्वेश्वरी पर्यायच. कनक चापे गोरटी मोती यांच्या आडकंती रत्न खचित मुकुटी नागबंदी दिसतसे. नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती ते भ्रमर आलापिती परिमळात लागे पर्यसे. मोतियांची तोर जाडे मिरवे तसे मुकुटाजवळे रत्ने असे जडील शोभायमान दिसते. नासिक बरवे सकळ ते मिरवे मुक्त फळ त्यावर रत्ने सोजवळ जडली असते शोभायमान. कानिता नवडे भोवरिया रत्नखचित मिरवलिया अलंकार महामाये लिहिली असे जगन्माता. पित वर्ण चोळी देखा तुच तटीत शोभेनिका एका वडे रत्ने देखा शोभत असे कंठीहारा. आरक्त वस्त्र नेसले जैसे डाळिंब पुष्पवेली किंवा कुंकुमे दवरिली गिरिजा माता पर्यसे. बाहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा रत्नखचित मेखळ देखा लिहिले असे अपूर्वजे. अष्टमीच्या चंद्रा सारिका मिरवे कपाळ टिळक जैसा त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा मोती यांच्या पर्यसे. नाना परिचय अलंकार अनेका परिचय शृंगार कवन वर्णू शके पार जगन्माता अंबिकेचा. ऐसा शंभू उमेसे बैसला ते सभ्यात तेथीच कोटी परिवारित इंद्र उभा वेगळेसे. उभे समस्त सुरवर देवर्षी सनतकुमार आले तेथे वेगवच ईश्वर सभेसे. सनतकुमार वेळी लागले चरण कमळे साष्टांग नमन बाळ विनवित असे छायसे. जय जय से उमाकांता जय 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 शंभू विकर्ता त्रिभुवने तुची दाता चतुर्विंत पुरुषार्थ. समस्त धर्म आपणाचे स्वामी निरोबेले कृपेचे भावर ताराव्याचे पापक्षय कारणे. अनेक एकामध्ये आम्हादेने मुक्ती होये अल्पपुणे चारी पुरुषात येणे गुणे अनायासे साधेजे. ऐसे विनवी सनतकुमार मुनी संतोषी ईश्वर सांगत झाला कर्पूरगर संतकमे मुनी ऐसी. ईश्वर म्हणता यावेळी एका देव ऋषी सकळी घडे धर्म तत्काळी ऐसे पुण्य सांगणे. वेदशास्त्राचा म्हणते असे धर्म पर्यायचे अनंत पुण्य त्रिपुंडशी भस्मांकित पर्यायचे. ऋषी विनवी कोणी सांगे शंकर विस्तारेन गोमय द्रव्य देवता अग्नी भस्म करणे पर्यायचे. पुरातनीची यज्ञस्थान जे का असे मेदिनी पुण्य बहु लावण्यात शनी भस्मांग पर्यायचे. सदो जाता ती मंत्रसी द्यावे तस्म भस्म तडा हातासी अभिमंत्रावे भस्माची अग्निरित्यादी मंत्रे करुणा. मानस्तो देखे दाती मंत्रेचे संभ वरदावे अंगुष्ठेशी त्र्यंबकादी मंत्रशेषी असे लाविजे पर्यायचे. त्रयुशेती मंत्रसी लावेजे ललाट भुजाचे त्यानेच मंत्र पर्यायचे स्थानी स्थानी लावेजे. मध्यमान लुंगेचे लावेजे पहिलेला लाटेचे प्रतिलोम अंगुष्ठाचे मध्यरेषा काळीजे. त्रिपुंड येणे परी लावेजे तुम्ही परी करी महेश्वरा तीव्रत करी वेदशास्त्र बोलतात. ब्रह्मचर्य गृहस्थानी वानप्रस्थ येतेशी समस्त लावेजे असे भस्मांकित त्रिपुंड. विधिपूर्वक मंत्र ते लाविता भक्ती ते त्यांची मी मासे अपरेगाचे वंदे देवलोकी. जरी असत्या मंत्राचे त्याती लावेजे
भावशुद्धीची त्याची महिमा अपरेसे एकचित्त परेस. रुद्राक्ष माळा त्याच्या गळ्या लाविला सत्रिपुंड अन्य पाप होय कवळा तोय पूज्यती लोके. ऐसा त्रिपुंड महिमाने लागेल ईश्वर विस्ताराने लावा तुम्ही सकळ जण संतकुमारी ऋषीश्वर. वामदेव महामुनी सांगते ते विस्ताराने ब्रह्म राक्षस संतोषीने नमन केले चरणा लागे. नमन करून योगेश्वरासी केला प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तक्षणेशी सूर्यकाश पर्यसी. दिव्य विमान बैसून गेलं स्वर्गात तक्षणी वामदेव महामुनी दिदला तयासी परलोक त्रयमूर्तीचा अवतार. वामदेव तोची गुरु कराव्या जगद्दोरी हिंडत होता भूमीवर येणे परित्रिक्रमाचे. सांगते श्री गुरु विस्तार ते त्रिविक्रम 12 वर्षी चरणावरी माता ठेवते नमन करून श्री गुरुसे निघाला आपल्या स्थानाशी झाले ज्ञान समस्तांचे. श्री गुरुच्या उपदेश म्हणून सरस्वती गंगाधर सांगे. श्री गुरुचरित्र विस्तार भक्तिभाव एकती नर लादे चारी पुरुषात येते. श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे निर्जय सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक समाधी भस्म महिमा वर्णन नाम 19 श्री गुरुदेव दत्त. त्रमस्तु श्री गुरुदेव दत्त.